कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या गाडीला गंभीर अपघात आणि ब्रेन सर्जरी. 18 मार्च 2002. बरोबर एक दिवस आधी म्हणजे 17 मार्च 2002 रोजी श्री साईबाबा माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात श्री साईबाबांच्या दर्शनासाठी मी रांगेत उभा होतो. रांगेत उभा असताना मी अचानकपणे त्यांच्या चरणावर कोसळलो. ते काचेच्या कक्षेच्या आत होते. मी जेव्हा पडलो तेव्हा माझ्या शरीरावर कुठेही जराही न खरचटता माझं अर्ध शरीर काचेच्या कक्षेच्या आत आणि अर्ध काचेच्या कक्षेच्या बाहेर होतं. साईबाबांनी मला वर उचललं आणि आशीर्वाद दिला, या पडण्याची चिंता करू नकोस. त्यांनी सांगितलं, तुमच्या जीवनात सर्व काही निर्विघ्नपणे पार पडेल. मी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा स्वप्नाविषयी विचार करत होतो. त्यांच्या आशीर्वादाच्या पुनःप्रत्ययासाठी मी आणि माझी पत्नी संध्या ठाण्याच्या श्री साईबाबा मंदिरात गेलो. त्यानंतर हा अपघात झाला आणि पुढे आयुष्याला वेगळेच वळण लागले. त्या दिवशी मी माझ्या पिकोळी येथील ऑफिसमध्ये येण्याकरता निघालो होतो. माझी सेल्स मीटिंग होती आणि त्याच्यानंतर अकाउंट्स मॅनेजर मीटिंग आणि त्यानंतर माझी रोजची कामं होती. या आठवड्यातल्या सेल्समनच्या कामकाजाच्या रिपोर्टची फाईल मी वाचत होतो आणि त्याची तुलना मुंबई बाहेरच्या एरियामधल्या सेल्समन बरोबर करत होतो. खूप साऱ्या मुद्द्यांविषयी भविष्यातल्या कामकाजाच्या योजना माझ्या मनात आकार घेत होत्या. तेव्हा अचानक ड्रायव्हरने उतावळीपणाने दुसऱ्या कारला ओव्हरटेक केलं. सांभाळून, काल रात्री तू दारू प्याला होतास का? मी सकाळपासून तुला निहाळतोय. तू खूप जास्त वेगानं गाडी चालवतेस. काय झालंय काय तुला? मी माझ्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला. ड्रायव्हर शांतच होता. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात माझ्या कारने समोरून येणाऱ्या मोठ्या जीपला ठोकर दिली. ही माझ्या ड्रायव्हरची चूक होती. माझ्या कारचं खूपच नुकसान झालं. पुढची कार चक्काचूर झाली. परिणामी इंजिन आणि बॉनेटचाही चेंदामेंदा झाला. मी कारमधून बाहेर आलो. ड्रायव्हरला काहीच झालं नव्हतं. त्याला साधं
खरचटलंही नव्हतं. त्या ठिकाणी लोक धावत आले आणि ते मला जवळच्या पवई येथल्या डॉक्टर सामंत यांच्या इस्पितळात घेऊन गेले. डॉक्टर्स मला ताबडतोब एक्सरे रूम मध्ये घेऊन गेले. एक्सरे काढला गेला. त्यांना माझ्या कवटीमध्ये फ्रॅक्चर मिळालं. डॉक्टरनी मला ताबडतोब हिंदुजा हॉस्पिटलला जायला सांगितलं. दरम्यान डॉक्टरांनी फोनवरून अपघाताची माहिती दिल्यानंतर माझे कर्मचारीही हॉस्पिटलमध्ये बिकोळ येऊन पोहोचले होते. मी हॉस्पिटलच्या आरशात स्वतःला पाहिलं. माझं नाक, कान आणि तोंडातूनही रक्त येत होतं. अपघातामुळे डोळ्यांना झालेली इजाही दिसत होती. मला बेशुद्धीची जाणीव होऊ लागली. मी पिण्यासाठी पाणी मागितलं. माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यानं पाण्याची व्यवस्था केली. मी पाण्याचे काही घोट घेतले आणि त्याच वेळी माझी शुद्ध हरपली. शुद्ध एवढी हरपली की मी मरूनच जाईन असं मला वाटू लागलं. मी ॲम्ब्युलन्स शोधून हिंदुजा हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. मी ॲम्ब्युलन्समध्ये आहे हे मला थोडं थोडं लक्षात येत होतं. ठाण्याच्या माझ्या घरून वसंत विहारमधून माझी पत्नी संध्या, मुलगा आशुतोष आणि मुलगी अमृता, माझे शेजारी श्री मोहिते यांच्यासोबत पवईला जिथे डॉक्टर सामंतांचं हॉस्पिटल आहे तिथे त्यांनी धाव ठोकली. तिथे गेल्यावर त्यांना समजलं की मला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं गेलंय. तेव्हा ते हिंदुजामध्ये धावपळ करत आले. इकडे ॲम्ब्युलन्समध्ये मला वारंवार फिट्स येऊ लागल्या. मलमूत्र विसर्जन क्रियेवर माझं नियंत्रण राहिलं नाही. मी कापत होतो आणि माझं पूर्ण शरीर ओलं झालं होतं. शिवाय रक्त आणि घाणीनं भरलं होतं. स्ट्रेचरवर 2 किंवा 3 लोक मला फिट्स पासून नियंत्रणात आणायचा प्रयत्न करत होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ॲम्ब्युलन्स हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मी फारच वाईट अवस्थेत होतो. सगळे कपडे फाटलेले होते, ओले झाले होते आणि माझ्या तोंडातून, नाकातून आणि आता तर डोळ्यांमधून सुद्धा रक्त वाहू लागलं होतं. वेळ होती संध्याकाळी 6:30ची. ऍक्सिडेंट केस असल्यामुळे मला पोलीस कंप्लेंट झाल्याशिवाय वैद्यकीय मदत देण्यासाठी डॉक्टर तयार नव्हते. शेवटी सगळी औपचारिकता पूर्ण झाली. संध्या, आशुतोष, अमृता आणि जमलेले सगळे माझे जोडीदार असहाय्यपणे डॉक्टरांकडे पाहत होते. माझी अवस्था बघून त्यांना धक्काच बसला होता. त्यांचे बाबा जे आनंदाने ऑफिसला गेले होते ते आता स्ट्रेचरवर होते. हा त्यांच्यासाठी जबरदस्त झटका होता. मला तत्काळ उपचार देण्यासाठी संध्या डॉक्टरना सांगायचा प्रयत्न करत होती. माझ्या बाजूला अमृता आणि आशुतोष अक्षरशः तडकुंडीला आले होते. त्याच कालावधीत मी ठाण्याला जिथे राहतो तिथून म्हणजे वसंत विहारमधून माझे शेजारी हिंदुजामध्ये येऊन पोहोचले. संध्याने आमच्या जवळचे फॅमिली डॉक्टर पद्मेश चंदारणा यांना फोन केला आणि त्यांनाही हिंदुजात बोलवून घेतलं. माझे मित्र आणि कर्मचारी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले. रात्री 1 वाजता इतर डॉक्टरांसोबत डॉक्टर मिलिंद संखे यांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन आले. त्यांनी माझ्या परिवारातील सदस्यांसमोर स्पष्ट केलं की मी नाजूक अवस्थेत असून माझ्यावर त्यांना तात्काळ सर्जरी करावी लागणार आहे. सर्जरी किचकट होती आणि ती करताना माझ्या जीवालाही धोकाही होता. ही गोष्ट डॉक्टरांनी माझ्या परिवारातल्या
सदस्यांना सांगितल्यावरही माझी पत्नी खूपच सकारात्मक होती. राजीव, तुला ऑपरेशन थिएटरच्या आत नेत आहेत. काळजी करू नकोस. डॉक्टर्स तुला लवकरच बाहेर आणतील, संध्यानं मला सांगितलं. तिचा आवाज काही अंतरावरून येत आहे असे मला जाणवले. जवळपास 6 तासानंतर माझा मेंदू आता पहिल्यांदाच शुद्धीवर आला होता. मी तिच्या बोलण्याचा मनातच स्वीकार करून मनातच तिला प्रत्युत्तर दिलं. मी जाणतो की मी ठीक होऊन बाहेर येईस्तोपर्यंत तुम्ही सगळेच माझी वाट पाहाल. माझ्या तोंडातून शब्दच सुटत नव्हते, म्हणून मी तिला मनाचंच उत्तर दिले. नंतर पुन्हा मी बेशुद्ध पडलो. त्या दिवशी महत्वपूर्ण ऑपरेशन केलं गेलं. डॉक्टरांनी माझ्या परिवाराला सांगितलं होतं की संवेदनांपैकी म्हणजे सेन्सेसपैकी एक संवेदना मी या ऑपरेशनमुळे हरवून बसू शकतो. त्यात नजर म्हणजे व्हिजन, वास घेणे म्हणजे स्मेलिंग किंवा स्वाद घेणे, टेस्ट घेणे, यातलं काहीही असू शकतं. त्यानंतर 5 दिवस मी बेशुद्ध होतो. संध्या ICUच्या बाहेर सतत काळजी करत बसायची आणि मला वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची. आशुतोष आणि अमृताने त्या दिवसांमध्ये त्यांना कसं वाटलं हे मला त्यांनी कधीच सांगितलं नाही. आशुतोष इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता आणि अमृता केवळ 8वी मध्ये शिकत होती. त्या दिवसांमध्ये त्यांनी सगळ्यांनी या प्रसंगाला कसं तोंड दिलं हे देवालाच ठाऊक. जवळपास 5 दिवसानंतर मला शुद्ध येऊ लागली. माझ्या पूर्ण शरीरात वेगवेगळ्या नळ्या लावल्या गेल्या होत्या. तोंडात, नाकात, लघवीच्या ठिकाणी आणि न जाणं कुठे कुठे. कार्डिओग्रामनं माझ्या हृदयाची स्थिती सांगितली जात होती. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट ही होती की मी सगळं पाहू शकत होतो. माझ्या डोळ्यांना इजा झाली नव्हती. माझे 2 डोळे पूर्णपणे बरे होत होते, पण मी एक महत्वपूर्ण संवेदना हरवून बसलो होतो. वास म्हणजे स्मेल घेण्याची संवेदना. पण ह्या परिणामावर सगळेच जण खुश होते. माझे डोळे तर वाचले याच्याकरता सगळेजण परमेश्वराचे आभार मानत होते. डॉक्टर मिलिंद संखे नित्यनेमाने भेटायला यायचे. माझ्या शीघ्र प्रगतीमुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. असं वाटतंय की तुम्हाला लवकर घरी जाण्याची इच्छा आहे. अशीच लवकर प्रगती करा. डॉक्टर मिलिंद यांनी मला सांगितलं. आशुतोषला अशा कोणत्याही नातेवाईकाचा अपघाताचा पूर्वानुभव नव्हता, पण त्याला मी त्या काळात एकदा सुद्धा रडताना बघितलं नव्हतं. आशुतोष माझ्या या सर्जरीनंतर खूपच परिपक्व आणि काळजी वाहणारा बनला होता. तो पूर्ण रात्र माझ्या बेडजवळ बसत असे आणि एखाद्या वडिलांप्रमाणे माझी काळजी घेत असे. संध्याने तर जणू तिच्या नवीन जन्माला आलेल्या बाळाप्रमाणे माझी काळजी घेतली. तिला माझी खूपच चिंता लागून राहिली असायची, पण तिने ती गोष्ट माझ्याजवळ कधीच व्यक्त केली नाही. ती माझी काळजी अशी घ्यायची की ती जणू माझी आई आहे आणि ती तिच्या बाळाची आरोग्याची योग्य काळजी घेत आहे. संध्या हॉस्पिटलमध्ये येऊन मला आनंदी, प्रसन्न आणि चिंतामुक्त ठेवत असे. अपघाताच्या 10व्या दिवशी माझ्या शरीरातून सर्व नळ्या काढल्या गेल्या. मी स्वतःला पहिल्यांदाच आरशात बघितलं. माझ्या डोक्याचं पूर्णपणे मुंडन केलं होतं आणि तिथे 13
टायटॅनियमच्या पिन्स टाकल्या होत्या, ज्या बाहेरूनही सहज दिसत होत्या. टायटॅनियमच्या पिन्स माझ्या कवटीला जोडण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या. टायटॅनियमच्या पिन्स या प्रेशियस मेटल्सच्या पिन्स आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला होता. अजून सर्जरी करताना डॉक्टरांनी माझी कवटी पूर्ण उघडली होती. माझा मेंदू जणू साफ केला होता. मेंदूच्या पुढच्या बाजूनं नुकसान झालं होतं, ते आटोक्यात आणलं होतं आणि कवटी पुन्हा जागेवर बसवून टाकली आणि डोक्याची त्या भागाची स्किन पुन्हा शिवून टाकली. पहिल्या 6 महिन्यापर्यंत ती जागा खूपच नाजूक होती. कवटीला काहीही चुकीचं झालं असतं किंवा काहीही आघात झाला असता तर माझ्या आरोग्यावर त्याचा खूपच वाईट परिणाम झाला असता. 15व्या दिवशी मला हॉस्पिटलच्या व्यायामशाळेत आणलं गेलं. तिथे चालताना संतुलन परत मिळवणं, अवयवांची हालचाल इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षण मला दिलं गेलं. हे सगळं माझ्या मेंदूला अपघातात झालेल्या नुकसानीची काळजी घेण्यासाठी होतं. शरीराच्या इतर भागांच्या कमजोरीविषयीही जिममध्ये काळजी घेतली गेली. आशुतोष माझ्यासोबत जिममध्ये येऊन डॉक्टरांच्या सूचनानुसार माझ्याकडून व्यायाम करून घ्यायचा. 17व्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यासाठी मी डॉक्टरना विनंती केली. डॉक्टर मिलिंद संखे आले. त्यांनी रिपोर्ट्स पाहिले, माझं सखोल परीक्षण केलं. त्यानंतर मला 2 दिवसांनी डिस्चार्ज देण्याची ऑर्डर दिली गेली. हा एक चमत्कार होता. एक पेशंट ज्याच्या मेंदूची अवघड सर्जरी झाली आहे, त्याला 19व्या दिवशी डिस्चार्ज मिळतो. ही एक वैद्यकीय इतिहासातली दुर्मिळ घटना होती. हॉस्पिटलमधून मी घरी आलो. हळूहळू मी माझ्या बंगल्यासमोरच्या बागेमध्ये चालायला सुरुवात केली. मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही वर्तमानपत्रही वाचायला सुरुवात केली. मी माझ्या ऑफिसमध्ये टेलिफोनवरून संपर्क साधायला सुरुवात केली. माझ्या अपघातापासून 25व्या दिवशी मी सकाळी उठलो. बाहेर जायचे कपडे घातले, माझा नाश्ता केला आणि ऑफिसला जायला निघालो. संध्या, आशुतोष आणि अमृता मला इतक्या लवकर ऑफिसला जाण्यासाठी नकार देत होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मी मनात निश्चय केला होता. मी माझ्या जुन्या नॉन AC मारुती 800 मध्ये जाऊन बसलो आणि ऑफिसच्या दिशेने निघालो, स्वतः गाडी चालवत आणि कोणाचीही साथ घेतल्याशिवाय. डिस्चार्जच्या 8 दिवसानंतर माझ्या प्रगतीविषयी डॉक्टर मिलिंद संखे यांच्याशी परामर्श करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मी माझ्याबरोबर फुलांचा एक मोठा गुच्छ घेतला आणि तो त्यांना दिला. त्यांना सांगितलं, मला मृत्यूच्या हातातून सुखरूप बाहेर आणल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. डॉक्टर संखे हसले. हे सगळं देवाच्या हातात असतं. कोणाला जगवायचं आणि कोणाला नाही ते परमेश्वरच ठरवतो. देव तुम्हाला या जगात परत आणू इच्छित होता, तसे तुम्हाला त्याने परत आणले. तेव्हा फक्त देवाचे आभार माना. मी केवळ एक निमित्त मात्र आहे. डॉक्टर मिलिंद संखे यांनी विनम्रतापूर्वक प्रत्युत्तर दिला. पण माझ्यासाठी डॉक्टर संखे हे देवासमानच होते. डॉक्टर्स देव असतात आणि देव महान असतो, म्हणजे डॉक्टर्सच महान असतात.
मी स्वतःशीच पुटपुटलो. एक दिवस मला श्री साईबाबांचं स्वप्नच आठवलं. मला आठवलं की त्यांनी मला उठवलं होतं आणि स्वप्नाचाच आशीर्वाद दिला होता. चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, निर्विघ्नपणे पार पडेल. श्री साईबाबांचं स्वप्न तर खरं झालं नाही ना.